नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडके. आपण इंग्लिशच्या लेक्चरची एक सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये आपण व्होकॅबचं पण एक सेशन घेतलं होतं आणि आपला नेमकं स्ट्रॅटेजी कशी असायला हवी इंग्लिशची त्याच्याबद्दल देखील आपण डिस्कस केलं होतं. आज आपण नेक्स्ट पॉईंट डिस्कस करतोय की प्रश्नांचं विश्लेषण, प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, प्रश्न विचारले कशा प्रकारे जातात आणि त्यांना टॅकल करण्याचा मार्ग कोणता आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. जवळपास आपण सगळ्या चॅप्टरला डिस्कस करणार आहोत. मी आज स्टार्ट करत असताना नाऊन या चॅप्टर पासून स्टार्ट करतो. हळूहळू आपण सगळे टॉपिक डिस्कस करणार आहोत. मी काय केलेलं आहे की याच्यामध्ये ज्याही क्वेश्चनला मी टच केलेलं आहे ते क्वेश्चन एक तर थोडेसे डिफिकल्ट आहेत किंवा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो युनिक क्वेश्चन की ज्याच्या टाईप रिपीट झालेले नाहीत अशा क्वेश्चनला डिस्कस केलेला आहे. एखादा क्वेश्चन असा असतो की जो परत परत येतो, त्याला मी स्किप केलेला आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, ही वॉज अफ्रेड टू सी डायडॅस ऑफ लायन्स. राज्यसेवा मुख्य 2019चा क्वेश्चन आहे. ही वॉज अफ्रेड, त्याला भीती वाटत होती किंवा त्याला भीती वाटली होती लायन्सचा काय बघून. ऑब्विसली ऑप्शन मेनी येणार नाही. त्याला सिंहांचा काय बघून भीती वाटली तर मेनी ऑफ लायन्स असं तर येणार नाही. मेनी यूज करायचा असता तर इथं ऑफ आला नसता, डायरेक्ट असं असतं ही वॉज अफ्रेड टू सी मेनी लायन्स, तर ऑप्शन 3 गेला. आता राहिला प्रश्न ग्रुपचा. ही वॉज अफ्रेड टू सी डायडॅस ऑफ लायन्स. जर का मी ग्रुप हा वर्ड घेतला, ग्रुप ऑफ लायन्स मी म्हटलं तर मला असं म्हणावं लागलं असतं ही वॉज अफ्रेड टू सी अ ग्रुप ऑफ लायन्स. एक तर अ ग्रुप ऑफ लायन्स किंवा 2 ग्रुप्स ऑफ लायन्स, 3 ग्रुप्स ऑफ लायन्स किंवा मेनी ग्रुप्स ऑफ लायन्स अँड सो ऑन. म्हणजे ग्रुप ऑफ लायन्सच्या ऐवजी मला त्याच्या अगोदर ते लायन्सचे मी किती ग्रुप हे सांगावं लागले असतं. सिंपल हा ग्रुप काउंटेबल नाऊन असल्यामुळं त्याच्या अगोदर काउंट करणारा कोणता ना कोणतरी वर्ड मला तिथे ठेवणं एक्सपेक्टेड होतं. म्हणजे ग्रुप देखील गेला. राहिला प्राईड आणि लॉट. आता मला लॉटचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे, याच्याबद्दल मला काही डाऊट नाहीये, पण नेमकं या ठिकाणी प्राईडचा मिनिंग काय आहे ते एकदा आपण डिस्कस करूयात. प्राईड हा जो वर्ड आहे, हा वर्ड बाळांनो 2 फंक्शन करतो. एक असतं नाऊन, दुसरं असतं व्हर्ब. प्राईडचे 2 कार्य आहे. एक तो नाम म्हणून कार्य करू शकतो, दुसरं तो क्रियापद म्हणून देखील काम करू शकतो. नाऊन म्हणून आला तर परत याचे 2 कार्य असतात, 2 वेगवेगळे अर्थ असतात. पहिला अर्थ आहे याचा अभिमान आणि दुसरा अर्थ आहे कळप, सिंहांचा कळप. लायन्सचा जो ग्रुप असतो त्यालाच प्राईड असं देखील म्हणतात. आणि व्हर्ब म्हणून आला तर याचा मिनिंग असतो अभिमान असणे. याचा मिनिंग असेल अभिमान असणे, एखाद्या गोष्टीबद्दल अभिमान बाळगणे. दॅट इज कॉल्ड प्राईड. म्हणजे प्राईड नाऊन म्हणून पण येऊ शकतो, व्हर्ब म्हणून पण येऊ शकतो. नाऊन म्हणून आला तर हे 2 कार्य, व्हर्ब म्हणून आला तर अभिमान असणे हा मिनिंग. याच्यामध्ये पण अभिमान म्हणून जेव्हा येईल तेव्हा तो अब्स्ट्रॅक्ट नाऊन असेल, भाववाचक नाम असेल. कळप म्हणून आला तर तेव्हा तो कलेक्टिव्ह नाऊन असेल. ते आपल्याला माहितीच आहे. आता बघा, मग आता मी लॉट ऑफ लायन्स म्हटलं तर या ठिकाणी लॉट ऑफ लायन्सचाच मिनिंग आहे तो लायन्सचा प्राईड. कारण अनेक सारे लायन्स जिथे येतात त्यालाच नाव दिलेलं आहे प्राईड. त्यामुळं या सेंटेन्सचा आन्सर असेल सेकंड, दॅट इज प्राईड. ही वॉज अफ्रेड टू सी प्राईड ऑफ लायन्स. कारण मिनिंग काय आलेलं आहे कळप. सेकंड क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिफाय द युनिट द फॉलोइंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स दॅट हॅज अन एरर. म्हणजे एरर असलेला पार्ट तुम्हाला फाइंड करायचा आहे. बघा, सेंटेन्स दिलेला आहे फाईन वूड इज यूज फॉर मेकिंग फर्निचर्स. चांगलं लाकूड यूज केलं जातं फर्निचर्स बनवण्यासाठी. या सेंटेन्स मध्ये नेहमी येणारा क्वेश्चन आहे. हा जो वर्ड आहे फर्निचर, हा फर्निचर जो वर्ड आहे हा अनकाउंटेबल आहे. फर्निचर, ॲडव्हाइस, न्यूज, इन्फॉर्मेशन, लगेज, बॅगेज, पर्सेंटेज, पोएट्री, नॉलेज, डर्ट, डस्ट. डर्ट आणि डस्ट म्हणजे घाण, ट्रॅफिक,
इलेक्ट्रिसिटी, म्युझिक, ब्रेकेज, स्टेशनरी, सिनरी, सिनरी म्हणजे दृश्य, त्यानंतर कन्फेक्शनरी, मिठाई, पॉटरी, बेकरी, क्रॉकरी, बिहेवियर, क्रॉकरी म्हणजे ते चिनी मातीची भांडी कुंडी. हे सगळेचे सगळे जे वर्ड्स आहेत हे सगळेचे सगळे वर्ड्स अनकाउंटेबल आहे. हे सगळेचे सगळे वर्ड नाउन सगळे सगळे वर्ड कसे आहेत? अनकाउंटेबल. अनकाउंटेबल नाउन्स आहेत. आणि नेहमी लक्षात ठेवा अनकाउंटेबल नाउनला यस किंवा यस कधीच अटॅच होत नाही. अनकाउंटेबल नाउन्स कधीच आपल्यासोबत यस किंवा यस घेत नाही. जगामध्ये एकमेव अनकाउंटेबल नाउन आहे जो आहे ड्रेक्स. हा ड्रेक्स एकमेव अनकाउंटेबल नाउन आहे ज्याला यस किंवा यस अटॅच असतं. ड्रेक्सचा मिनिंग असतो नाल्यावर साचलेला तो कचऱ्यांचा थर. जे कचरा साचलेला असतो नाल्यावर दॅट इज कॉल्ड ड्रेक्स. त्याला यस किंवा यस लागतं. बाकी कोणत्याच अनकाउंटेबल नाउनला यस किंवा यस अटॅच होत नाही. आणि सगळेचे सगळे अनकाउंटेबल नाउन ऑलवेज सिंग्युलर असतात. परत सांगतो कोणताही अनकाउंटेबल नाउन घ्या त्या अनकाउंटेबल नाउनला यस किंवा यस कधीच अटॅच होत नसतं. आणि सगळेचे सगळे अनकाउंटेबल नाउन कसे आहेत? सिंग्युलर. त्यामुळं हे सगळेचे सगळे वर्ड्स आपल्यासोबत यस किंवा यस घेत नाही. फर्निचरचं फर्निचर्स कधीच बनत नाही. ॲडवाइसचं ॲडवाइसेस कधीच बनत नाही. न्यूजचं न्यूजेस कधीच बनत नाही. इन्फॉर्मेशनचं इन्फॉर्मेशन्स बनत नाही. लगेजचं लगेजेस बनत नाही. अँड सो ऑन. सिनरीचं सिनरीज बनत नाही. स्टेशनरीचं स्टेशनरीज बनत नाही. का क्रॉकरीचं क्रॉकरीज बनत नाही. हे सगळ्यात सगळे वर्ड असे आहेत ज्यांना यस किंवा यस अटॅच होत नाही. म्हणून फर्स्ट जी एरर आहे ती फर्स्ट एरर ही आहे की या ठिकाणी फर्निचर्सला यस किंवा यस नको होतं. इथं दुसरी एक एरर आहे. मार्केटमध्ये काही बुक्स आहेत की ज्या बुक्समध्ये या क्वेश्चनचा आन्सर चुकीचा आहे. आपण त्या बुक्सचं नाव घेणं इथं उपयुक्त ठरणार नाही. पण लक्षात घ्या या ठिकाणी भरपूर साऱ्या बुकमध्ये आन्सर 3 दिलेला आहे जे की चुकीचं आहे. आन्सर याचं असायला हवं 4th बोथ ए अँड सी. कशामुळं ते सांगतो. फाईन वूड इज यूज फॉर मेकिंग फर्निचर्स. वूड यूज केलं जातं फर्निचर्स बनवण्यासाठी. कोणतं वूड? फाईन. फाईनचा मिनिंग असतो चांगलं. याचा मिनिंग आहे फर्निचर्स बनवण्यासाठी आपल्याला चांगलं लाकूड लागतं नाही. हा जो फाईन ऍडजेक्टिव्ह आहे हा फाईन ऍडजेक्टिव्ह फर्निचर्सच्या अगोदर येणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे सेंटेन्स असं यायला हवं वूड इज यूज फॉर मेकिंग फाईन फर्निचर्स. फर्निचर्स फाईन आहेत वूड फाईन नाही. हा जो फाईन ऍडजेक्टिव्ह होता हा फर्निचर्सचा आहे. त्यामुळं आन्सर पाहिजे 4th ओनली ए अँड सी. फाईन वूड इज यूज फॉर मेकिंग फर्निचर्स. आन्सर शुड बी 4th. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच ऑफ द फॉलोइंग इज अ काउंट नाउन. आत्ताच आपण त्या पॉइंटला डिस्कस केलं. समोर देखील गरज पडणार आहे तेव्हा मी डिटेलमध्ये सांगतो. कुठलाही वर्ड घ्या कुठलाही नाउन घ्या तो नाउन काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे. तो नाउन काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे हे जर का तुम्हाला डिसाईड करायचं असेल तर तुम्ही तो मोजता येणारा म्हणजे काउंटेबल आणि मोजता येत नाही म्हणजे अनकाउंटेबल ही कन्सेप्ट कधीच यूज करू शकत नाही. ती पूर्णपणे चुकीची मेथड आहे. त्याच्याऐवजी आपल्याला वेगळ्या मेथडने जावं लागेल. मी एक सिंपल फंडा सांगतो. तुम्हाला जर डिसाईड करायचं असेल की कोणता वर्ड काउंटेबल आहे कोणता वर्ड अनकाउंटेबल आहे. ऑब्विसली नाउन बद्दल बोलतोय आपण. तर सिंपल ज्या नाउनच्या अगोदर तुम्ही 1 2 3 4 5 हा नंबर अटॅच करू शकता तो असेल काउंटेबल नाउन. तो नाउन कसा असेल? काउंटेबल. आणि ज्या वर्डच्या अगोदर तुम्ही 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन असे नाउन तुम्ही असे वर्ड तुम्ही अटॅच करू शकत नसेल तर तो असेल अनकाउंटेबल. परत सांगतो एखादा नाउन काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे हे डिसाईड करायचं असेल तर त्या नाउनच्या अगोदर 1 2 3 4 5 ठेवून बघा. 1 2 3 4 5 ठेवता आले विदाउट हेल्प ऑफ एनी मेजरमेंट युनिट. कुठल्याही प्रकारचं मापक न ठेवता फक्त नंबर ठेवता आला तर तो काउंटेबल नाउन. जर नंबर नाही ठेवता आला तर तो अनकाउंटेबल नाउन. म्हणजे कसं बघा समजा तुम्हाला डिसाईड करायचंय बॉय आणि राईस ह्या दोघांमध्ये कोणता अनकाउंटेबल आहे आणि कोणता काउंटेबल आहे. तर सिंपल बघा ज्याच्या अगोदर 1 2 3 4 5 ठेवता आला तो काउंटेबल. ज्याच्या अगोदर नाही ठेवता आला तो अनकाउंटेबल. आपण असं म्हणतो देर इज 1 बॉय, देर आर 10 बॉईज, देर आर 5 बॉईज.
1 2 3 4 5 हा नंबर बॉयच्या अगोदर ठेवता येतो, पण मी असं नाही म्हणू शकत प्लीज गिव्ह मी 1 राईस, प्लीज गिव्ह मी 5 राईसेस, प्लीज गिव्ह मी 10 राईसेस. नाही, हा राईस अनकाउंटेबल नाऊन आहे. म्हणजे नाऊन काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर त्या वर्डच्या अगोदर सिंपल नंबर ठेवून बघा. नंबर ठेवता आला काउंटेबल, नंबर नाही ठेवता आला तर तो कसा असेल अनकाउंटेबल. तर बघा आता हॅपीनेस, आणि हा काउंटेबल नाऊनला यस किंवा यस अटॅच होऊ शकतं, अनकाउंटेबल नाऊनला यस किंवा यस अटॅच होत नाही, कधीच होत नाही. अनकाउंटेबल नाऊनला यस किंवा यस अटॅच होत नाही. बघा आता वर्ड आहे हॅपीनेस. हॅपीनेस आपण असं म्हणतो की देर इज हॅपीनेस, देर इज 1 हॅपीनेस, देर आर 2 हॅपीनेसेस, देर आर 3 हॅपीनेसेस असं आपण म्हणत नाही. म्हणजे हॅपीनेस हा अनकाउंटेबल नाऊन आहे. आपल्याला काउंटेबल नाऊन फाइंड करायचा आहे. सनशाईन आपण असं म्हणत नाही तिथं एक सनशाईन आहे, तिकडे 10 सनशाईन्स आहे, तिथे एक सूर्यप्रकाश आहे, तिथे 10 सूर्यप्रकाश आहे, असं आपण काही म्हणत नाही. म्हणजे सनशाईन हा देखील अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि तुम्हाला माहितच आहे गोल्ड देखील अनकाउंटेबल नाऊन आहे. आपण असं नाही म्हणत मला 1 गोल्ड द्या किंवा त्यांनी 10 गोल्ड घेतले, नाही, गोल्ड देखील अनकाउंटेबल नाऊन आहे. म्हणजे इथं जो नाऊन काउंटेबल आहे तो नाऊन कोणता आहे? माईल. माईल हा जो वर्ड आहे तो आहे काउंटेबल नाऊन. आन्सर या क्वेश्चनचं असायला हवं थर्ड वाला माईल. माईलचं माईल्स बनतं पण हॅपीनेसचं हॅपीनेसेस बनत नाही, सनशाईनचं सनशाईन्स बनत नाही किंवा गोल्डचं गोल्ड्स बनत नाही, प्लुरल बनत नाही, म्हणून ते अनकाउंटेबल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 4th नंबर. पपिल्स प्रोग्रेस. पपिल्सचा मिनिंग असतो विद्यार्थी. पपिल्सचा मिनिंग आहे, पपिल्सचा मिनिंग असतो विद्यार्थी. पपिल्स प्रोग्रेस इज अ फार बेटर मेजर ऑफ स्कूल्स डायडास. आता मला सांगा एखाद्या विद्यार्थ्याचा प्रोग्रेस हे खूप चांगलं मेजरमेंट आहे स्कूल्सच्या कशाचं? सेन्स पॉझिटिव्ह आहे. सेन्स पॉझिटिव्ह आहे तर इनइफेक्टिव्हिटी हा वर्ड येणार नाही आणि इफेक्शन हा तो वर्ड येणारच नाही, कारण तो आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे, त्याचा काही संदर्भच नाहीये, काही मिनिंग पण येणार नाही. आता इथं छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा, नेहमीसाठी काम येईल तुम्हाला. मी जर असं म्हटलं रोहन्स, हा रोहन्स जो आहे अपॉस्ट्रॉफ वाला येस, कोणत्याही वर्डच्या नंतर किंवा कोणत्याही वर्डच्या शेवटी जर का अपॉस्ट्रॉफ येस आला असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं याच्यानंतर येणारा वर्ड हा काही असू द्या पण तो नाऊनच असेल. घेऊन बघा तुम्ही, रोहन्स लॅपटॉप, रोहन्स पेन, रोहन्स ब्रदर, रोहन्स सिस्टर, रोहन्स डॉटर, रोहन्स सन, काही म्हणा तुम्ही, येणारा वर्ड का असणार आहे? नाऊन असणार आहे. म्हणजे इथं आपल्याला नाऊन यायला हवा. आणि तुम्हाला माहिती आहे इफेक्टचा जो नाऊन असतो तो असतो इफेक्टिव्हनेस. एनी डबल एस हा सफिक्स घेतो. म्हणजे 4th आन्सर असायला हवं सेकंड. 4 नंबर क्वेश्चन आन्सर आलं सेकंड. 5th नंबर क्वेश्चन. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस हॅव्हिंग अबस्ट्रॅक्ट नाउन्स. आपल्याला ऍबस्ट्रॅक्ट नाऊन असलेले सेंटेन्स फाइंड करायचे. मग याच्या अगोदर आपल्याला हे बघावं लागेल की कोणकोणत्या सेंटेन्सेस मध्ये नाऊन आहेत ते तो प्रकार असेच, पण त्याच्यासोबत नाऊनचे प्रकार कोणकोणते आहेत. तर बघा, नाऊन बेसिकली 5 टाईपचा असतो. एक असतो प्रॉपर नाऊन, दुसरा असतो कॉमन नाऊन, तिसरा आहे कलेक्टिव्ह नाऊन, 4th आहे मटेरियल नाऊन आणि 5th आहे अबस्ट्रॅक्ट नाऊन. हे नाऊनचे 5 टाईप: प्रॉपर, कॉमन, कलेक्टिव्ह, मटेरियल, अबस्ट्रॅक्ट. जेव्हा आपण नाऊन टॉपिक डिटेलमध्ये घेऊयात तेव्हा डिटेलमध्ये डिस्कस करूयात. पण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, मी रोहन म्हटलं तर हे प्रॉपर नाऊन झालं, मी बॉय म्हटलं तर हे कलेक्टिव्ह कॉमन नाऊन झालं. म्हणजे काय, विशिष्ट व्यक्तीचं नाव असेल तर ते प्रॉपर नाऊन, एखाद्या त्या पर्टिक्युलर लोकांच्या ग्रुपला किंवा पर्टिक्युलरच्या ग्रुपला जे म्हणतो आपण ते कॉमन नाऊन असतं. म्हणजे रोहन, सोहन, गोपाल, गोविंद यांच्यासारख्या सगळ्या मुलांसाठी जे नाव दिलं आपण ते बॉय,
हे जर कॉमन नाऊन सगळ्यांसाठी कॉमन आहे. कलेक्टिव्ह म्हणजे काय नसतं, ग्रुप असतं. मटेरियल म्हणजे असं नाऊन जे मटेरियलनं बनलेलं आहे, पदार्थवाचक नाम असं म्हणतो आपण त्याला. आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम, जिसे देखा न जाए, जिसे छुआ न जाए, जिसे सिर्फ महसूस किया जाए, उसे हम भाववाचक नाम कहते हैं. अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे असं नाम असतं ज्याला आपण बघू शकत नाही, ज्याला टच करू शकत नाही, ज्याला फक्त आपण फील करू शकतो, असं ते अब्स्ट्रॅक्ट नाउन. हे झाले नाउनचे 5 टाईप. आता आपल्याला त्यांनी काय विचारलंय की अब्स्ट्रॅक्ट नाउन असलेले सेंटेन्स फाइंड करायचे. ही हॅड नो फ्रेंड्स ऑर रिलेशन्स अँड लिव्ड इन सॉलिट्यूड. तुम्हाला फ्रेंड्स आणि रिलेशन याच्याबद्दल थोडंसं डाऊट येऊ शकतो, पण सॉलिट्यूडचा मिनिंग असतो एकांत. आता एकांत हा असा नाउन आहे की ज्याला आपण बघू शकत नाही, ज्याला आपण टच करू शकत नाही, ज्याला आपण फक्त फील करू शकतो, म्हणजे हा सॉलिट्यूड इथं अब्स्ट्रॅक्ट नाउन कन्फर्म आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन. दुसरा बघा, वी वेर रायव्हल्स बट फेल्ट नो एनिमिटी. आपण होकॅपच्या सेशन मध्ये बघितला होता, एनिमिटीचा मिनिंग असतो दुश्मनी. दुश्मनी आपण बघू शकत नाही, दुश्मनीला आपण टच करू शकत नाही. हा भाववाचक नाम आहे, अब्स्ट्रॅक्ट नाव आहे एनिमिटी, भाववाचक नाम आहे. म्हणजे फर्स्ट मध्ये पण अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, बी मध्ये ए मध्ये पण अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे आणि बी मध्ये पण अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आता राहिला सी चा प्रश्न. देअर नेव्ही, नेव्ही काउंटेबल नाउन आहे, मोजू शकतो आपण किती नेव्हीज आहेत. कन्सिस्ट ऑफ ओव्हर 60 शिप्स. शिपच्या समोरच नाउन वर्ड आला 60. आपण आत्ताच बघितलं, ज्याच्या पुढे 1 2 3 4 5 हा नंबर ठेवता येतो तो काउंटेबल नाउन. आणि हा शिप जो आहे हा शिप अब्स्ट्रॅक्ट नाउन नाहीये. शिप हा अब्स्ट्रॅक्ट नाउन नसल्यामुळं हा सी हा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अब्स्ट्रॅक्ट नाउन नाही. म्हणजे आपल्याकडे ऑप्शन असेल ए आणि बी वाला, म्हणजे ऑप्शन असेल फर्स्ट, म्हणजे 5th चा आन्सर असेल फर्स्ट, ए अँड बी. आता या टाईपच्या क्वेश्चनला, अशा टाईपचे क्वेश्चन भरपूर येत आहेत. सध्याच्या तुम्ही एक्झाम मध्ये बघितलं असेल तर या पॅटर्नचे क्वेश्चन येत असतात. या पॅटर्नच्या क्वेश्चनसाठी आपल्याला ऑप्शन इलिमिनेशन मेथडने जायचं आहे. तुम्हाला कधी काही लोकांना माहिती नसेल फ्लीटचा मिनिंग काय होतो, मलाही घेणं देणं नाही तुम्हाला फ्लीटचा मिनिंग काय होतो. इथं मी फक्त एकाच गोष्टीवर बिलीव्ह करणार की आपल्याला काय येतं, एक्झामिनरने काय विचारलं घेणं देणं नाही. बघा आता मी क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. किंग, ऍक्शन, फ्लीट, अशोका आणि इकडे नाउनचे टाईप दिलेले आहेत. मला माहिती आहे अशोका एका पर्टिक्युलर व्यक्तीचं किंवा पर्टिक्युलर राजाचं नाव आहे. हे प्रॉपर नाउन असायला हवं, हे असायला हवं प्रॉपर नाउन, कारण प्रॉपर नाव आहे ते. म्हणजे डीचा आन्सर पाहिजे फर्स्ट, आणि डीचा फर्स्ट आन्सर बघा मी ऑप्शन न जाईल तर डीचा फर्स्ट फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे. माझं आन्सर 3च यायला हवं. मी बाकीचं सॉल्व्ह करत बसणार नाही, ते ऑटोमॅटिक येणारच आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, पण एक्झाम मध्ये टाइम वेस्ट करायचा नाही. आपल्याला अशोका प्रॉपर आहे, डीचं फर्स्ट बघितलं आन्सर आलं. मॅक्झिमम क्वेश्चन असे सॉल्व्ह होतील, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल. बघा आता याचं फोर्थ आहे का बघा आपण. किंग, किंग कॉमन नाउन आहे बरोबर आहे. अशोका प्रॉपर त्याचं कॉमन नाउन झालं किंग. डीचं फर्स्ट आलं आणि याचं पहिलं फोर्थ आलेलं आहे. बीचं 3 आहे का बघा. ऍक्शन, ऍक्शन हे अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, बघू शकत नाही आपण त्याला, फील करतो फक्त फील करू शकतो, त्यामुळं अब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि हा जो फ्लीट आहे फ्लीटचा मिनिंग असतो ताफा, जो ग्रुप आहे कशाचा ना कशात तरी. तर सीचा आन्सर पाहिजे आपलं सेकंड, ते ऑलरेडी आलेलं आहे, पण मी ते सॉल्व्ह करत बसणार नाही. माझं आन्सर बघता क्षणी आलं होतं डीचं फर्स्ट, म्हणजे ऑप्शन थर्ड. आणि नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following is used as a prefix to devil to form a compound noun. आता या क्वेश्चन साठी मला प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस बघावी लागतील. काय असतात प्रिफिक्सेस आणि काय असतात सफिक्सेस. याच्यासाठी मी सिंपल तुम्हाला वर्ड सांगतो. तुम्हाला माहिती आहे सर्वांना मॉरल, मॉरल हा एक वर्ड आहे. आता मॉरलला मी असं अटॅच करतो इमॉरल, आणि दुसरा एक वर्ड आहे बघा मॉरॅलिटी. बेसिकली वर्ड आहे मॉरल, त्याच्या अगोदर मी आय एम अटॅच केलं, एक वेगळा वर्ड बनला. मॉरॅलिटी मध्ये ITY अटॅच केलं, वेगळा वर्ड बनला. आता बघा एखाद्या शब्दाच्या अगोदर एखादा अल्फाबेट किंवा ग्रुप ऑफ अल्फाबेट जर आपण अटॅच केले आणि काही मिनिंगफुल स्ट्रक्चर बनत असेल तर त्याला म्हणतात प्रिफिक्स.
प्री म्हणजे अगोदरचा, हा आय एम जो आहे हा प्रिफिक्स आहे. प्रिफिक्सेस ज्याला म्हणतो आपण, प्रिफिक्सेस म्हणजे अगोदरचा. आय एम घ्या किंवा या ठिकाणी तुम्ही घ्या, अमॉरल. आणि मॉरॅलिटी म्हणजे हा सफिक्सेस, नंतरचा जो पार्ट असतो, नंतर अटॅच केलेला पार्ट ज्याने काही मिनिंगफुल स्ट्रक्चर बनत असेल त्याला म्हणतात सफिक्सेस. आता बघा, मॉरलचा आय एम झाला प्रिफिक्स आणि मॉरॅलिटीचा ITY झाला सफिक्सेस. सेम वेळी त्यांनी विचारलं डेव्हिल या शब्दाला कोणता आपण प्रिफिक्स अटॅच करून एखादा कंपाऊंड नाउन बनवू शकतो. बघूयात आपण. ओव्हर डेव्हिल, शॉर्ट डेव्हिल, कट डेव्हिल आणि डेअर डेव्हिल. बघा आता एक वर्ड असतो, तो वर्ड माहिती असतं एक्सपेक्टेड आपला, डिअर डेव्हिल. डिअर डेव्हिल म्हणजे थोडक्यात वाईट पर्सन. वाईट पर्सन या अर्थाने हा वर्ड यूज केला जातो. या ठिकाणी डिअर हा त्याच्या अगोदर अटॅच केला तर हा वर्ड बनतो, म्हणून आन्सर पाहिजे फोर्थ. बाकी 3 कोणतेही वर्ड तुम्ही अटॅच केले तरी देखील त्याचा कुठल्याही प्रकारचा कंपाऊंड नाउन बनत नाही. मिनिंग यायला हवा, डिअर डेव्हिल याच एका शब्दाचा मिनिंग येतो, बाकी कोणत्याही शब्दाचे मिनिंग येत नाही. आपण या ठिकाणी काही क्वेश्चन डिस्कस केलेला आहे. हा नाउनचा पार्ट फर्स्ट आहे. मी लगेच थोड्याच वेळामध्ये पार्ट सेकंड देखील आपण डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.